नमस्कार, फॅमिली ड्रामा आणि झी5 च्या या नव्या कोरिया भागात आपले स्वागत आहे। तुमच्या आवडत्या पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेने आता एक मनोरंजक वळण घेतलंय। कॉंग्रॅच्युलेशन्स आकाश। थँक्यू। आणि काय रे, जोपर्यंत तू मुलीचा फोटो बघून हो म्हणत नाहीस ना लग्नाला, तोपर्यंत माझ्यासाठी हा होकार असूच शकत नाही। वसू आणि आकाशच्या जीवनात अनपेक्षित घटना घडायला सुरुवात झालीये। त्यांना आपल्या भावी जोडीदाराचा फोटोही पाहण्यास अडचणी येऊ लागल्या आहेत। घरटे जीवाचे बांधूया पुन्हा जरा, डोळ्यातून मायेचा वाहू लागला जरा। नियतीच्या मनात नेमकं आहे तरी काय? बघितला फोटो? नाही ना, ते एन्व्हलप कुठून आलं आणि फोटो कुठे? माझा नवरा जाऊन 20 वर्ष झाली, पण माझ्या दुसऱ्या लग्नासाठी कोणी प्रयत्न नाही केला। मला जर दुसऱ्या संसाराचा चान्स नाही मिळाला तर तिला तरी का मिळावा? मंगलला वसूच्या आयुष्यात येणाऱ्या सुखाची चाहूल लागते आणि तिची तडफड सुरू होते। मी पण बघते ना या घरात सून म्हणून ही कशी येते ते। पुढे पार्कात एक अशी घटना घडते ज्यामुळे वसू अनोळखी आकाशबद्दल एक गैरसमज करून घेते। इतक्यावरच ती थांबत नाही तर आकाशला खूप काही सुनावते देखील। मला चांगलंच समजलंय तुम्ही काय टाईपचे माणूस आहात। माझ्या कमरेत हात घालता काय? हो बाई, तुम्ही मला बोलू देणार आहात का? ते बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, इथून पुढे जर का माझ्या आजूबाजूला जरी दिसलात ना तर एक अशी सणसणीत देईन ना की हा जन्मच काय तर पुढचे 7 जन्म तुमच्या लक्षात राहील। त्याचप्रमाणे लोकप्रिय मालिका पारूच्या कहाणीतही खूप सारे टर्न्स अँड ट्विस्ट्स आले आहेत। प्रीतम सर आता सिगरेट कसं पायी वाढतायत? न दिशा मॅडम यांचं भांडण झालं का काय? पारू प्रीतमला चक्क सिगारेट ओढताना पाहते। प्रीतम सर, काय चाललंय तुमचं? आणि सिगरेट काय वाढताय तुम्ही? आणि ते बी घरात? अहो, सिगरेट किती वाईट गोष्ट आहे, कसले कसले आजार होतात माहित नाही का तुम्हाला? प्रीतम तिला त्याच्या तणावाचे कारण सांगतो। केला यार पारू, हे बघ मला सगळं कळतंय, पण त्या दिशाचा विषय आला ना की मला सुचत नाही यार काही। तिचा एक बॉयफ्रेंड आहे पारू, आणि तरी ती कशी वागते बघितलंस ना आपल्याशी। आईला काय गुंडाळून ठेवलंय, मला काय सतत टोमणे मारत असते। टॉर्चर आहे यार नुसता। पारू त्याला दिशाबद्दल जे काही वाटतंय ते अहिल्या देवींना सांगायला सांगते। मी तुम्हाला काल अहिल्या मॅडम बरोबर बोलायला सांगितलं होतं, नसेलच बोललात तुम्ही? मी गेलेलो बोलायला, धाडस नाही झालं यार। धाडस करायचं, तुम्ही बिनगोरी लगीन नाही असं सांगा। अहिल्या मॅडमना सांगा की तुम्ही दिशा बरोबर लगीन करणार नाही म्हणजे नाही। हो पारू, पण आदित्य त्या दोघांचं बोलणं अर्धवट ऐकतो आणि त्याचा गैरसमज होतो। काय सुरू आहे इकडे? ते मी म्हणजे मी प्रीतम सरांना समजवतेस का कान भरतीयस? तू प्रीतमचे कान भरतीयस दिशाच्या विरोधात? नाही नाही नाही, तसं अजिबात नाही। ते मी इनफ, एक शब्दही नको यापुढे। तो पारूवर प्रचंड संतापतो आणि रागाच्या भरात तो प्रीतमलाही खडे बोल सुनावतो। प्रीतम, ती मुलगी सुरुवातीपासूनच तुला पसंत नव्हती आणि तू त्याच नजरेने तिच्याकडे बघत आलायस। आणि ती मुलगी वाईट आहे, चांगली नाही आहे, त्याचा एकतरी पुरावा आहे का तुझ्याकडे? सांग ना,
ती मुलगी चांगली नाही याचा एक तरी पुरावा आहे ज्याच्यावर माझा विश्वास बसेन, सांग. आदित्यच्या बोलण्याने दुखावलेल्या पारूला वडिलांचे शब्द आठवतात. ह्या मोठ्या माणसांची गणित आपल्याला समजतच नाहीत. आता समज शांतीत ठेवायचं, सगळं शांत करायचं. माझी तुला शपथ आहे. आणि हो, दर्जेदार मालिका शिवाच्या कहाणीतही नाट्यमय वळण आलंय. कहाणीत गुरुजी आशूला महादेवाचा अभिषेक करायला सांगतात. आज तुम्ही महादेवाची शिवरात्रीची पूजा आणि अभिषेक करा. मी एवढा मोठा नाहीये की मी अभिषेक करू शकेन. हा तुमचा अधिकार आहे, त्यामुळे देवाचा अभिषेक तुम्हीच करायला हवा. त्यावेळी आशू त्यांना शिवाचे नाव सुचवतो. अभिषेकाचा जो अधिकार आहे तो जर कोणाचा असेल तर तो हिचा आहे. माझा? हा, हिच्यामुळे हा जो निधी आहे तो मंदिरात पोचू शकलाय. जर ही नसती तर हा निधी पोचू शकला नसता सुखरूप. त्यामुळे अभिषेक हिला करायला मिळावा अशी माझी इच्छा आहे. मग शेवटी शिवा पुढाकार घेऊन आशूची समजूत काढते आणि त्याला अभिषेक करण्यासाठी तयार करते. मी उपवास केलाय की तोच अभिषेक आहे असं समजूया आपण. आणि तुला हवं ना तर मी तुझ्यासोबत गाभाऱ्यात येते, तिकडे उभी राहते. हा चालेल चालेल गुरुजी. त्यानंतर ड्रॉवर मधील भेटवस्तू पाहून दिव्या चक्रावते. तिला एक घटना आठवते आणि त्यावरून ती शिवा आशूबद्दल एक तर्क काढते. ह्याचा अर्थ शिवा आणि आशू एकमेकांना नक्कीच ओळखतात, पण ह्यांची ओळख कशी आणि का झाली असेल? कहाणीत पुढे दिव्यासमोरच अनपेक्षितरित्या जेव्हा शिवा आणि आशूच्या हस्ते महादेवाचा अभिषेक संपन्न होतो तेव्हा मात्र दिव्या खूप अस्वस्थ होते. प्रेक्षक हो, ही फक्त एक झलक झाली. या मालिकांचे संपूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी आताच झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व मालिका कधीही कुठेही, तेही एकदम फ्री, फक्त झी5 वर.